विधान परिषद निवडणुकीमध्ये लंके यांची एंट्री, राष्ट्रवादीकडनं उमेदवारी, आघाडीत बिघाडी, तनपुरे यांना पुन्हा जगताप समर्थकांना तनपुरे चालणार का? राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांना महायुतीची उमेदवारीही मिळाली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पुन्हा एकदा खेळी खेळण्यात आली आहे. पक्षानं खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई निलेश लंके या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांनी दिली आहे. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये तनपुरे यांनी लढण्यास नकार दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीनं असंच ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली होती. आता पुन्हा तोच डाव टाकण्यात येत असल्याचं दिसून येते. मात्र यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार, ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पूर्वीच सांगितलंय. त्यानुसार करण ससाणे यांना उमेदवारी मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ससाणे आणि पर्याय म्हणून दीप चव्हाण यांना सोबत घेत तयारी सुरू केल्याचं सांगण्यात येते. इकडे महायुतीमध्ये सगळे काही आलबेल नाही. काल प्रवेश केल्यानंतर तनपुरे अर्ज दाखल करणार आहेत. त्यांची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आवडलेला दिसत नाही. सोशल मीडियातनं हा विरोध प्रकट होतोय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांचा अपक्ष उमेदवारीसाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे. ही जागा जगताप यांचे वडील अरुण काका जगताप यांनी 2दा जिंकली होती. यामुळं यावर जगताप कुटुंबियाचा पहिला दावा ठरतो, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. नगरचे माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेऊन आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांना उमेदवारी देण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या निवडणुकीमध्ये मतदानासंदर्भात वेगळा विचार करतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी झटत आहेत. पक्षातील नेते आपल्या मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिले तर पक्षाची अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटासारखी होईल. आमदार संग्राम जगताप महायुतीमध्ये असले तरी त्यांच्या तनपुरे विरोधाला एक जुना कंगोरा आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा मंत्रिपदावर जगताप यांचा दावा होता. मात्र तनपुरे यांचे मामा जयंत पाटील यांनी आग्रह धरून हे पद तनपुरे यांना मिळवून दिलं होतं, असा जगताप समर्थकांचा आरोप. आणि या कारणावरनं पाटील आणि तनपुरे यांच्यावर राग असल्याचं सांगण्यात येतं. आता तनपुरे यांना मत देण्याची वेळ आल्यानं जगताप यांच्या पक्षातील तसंच त्यांचे समर्थक काय निर्णय घेणार, हेही महत्त्वाचं ठरणार आहे.